ध्यानं मूलं गुरोर्मूर्धे पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तवंदांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या भक्तवर्गाला आलेल्या अनुभवाचं मी कथन या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. आणि गेले काही 3-4 व्हिडिओमध्ये मी प्राचार्य राम शेवाळकर यांनी गुरुगौरविका पुष्प 1 प्रसिद्ध करत असताना जे काही उद्गार काढलेत त्याच्याबद्दल आपल्याशी बोललेलो आहे. आणि हा त्यातला 135वा व्हिडिओ मी आज करत आहे. आणि सद्गुरूंच्या अवताराबद्दल शेवाळकर सरांनी काय म्हटले हे मी आपल्याला सांगणार आहे. मी आपल्याला आधीच सांगितलं की राम शेवाळकर हे एक विद्वान ग्रस्त होते. ते संत मामाचे अभ्यासक होते. ज्ञानेश्वरीवर त्यांचं शिकवण्यावर त्यांचं एक्सपर्टेशन होतं. आणि असे राम शेवाळकर यांनी कबूल केलेलं आहे की महाराजांचं दर्शन 6 महिन्यापूर्वी हा लेख 93 साली प्रसिद्ध झालेला आहे. तेव्हाच आहे. महाराजांचं दर्शन 6 महिन्यापूर्वी मला पहिल्यांदा झालं. व्याख्यानाच्या वेळी इथे आलो आणि त्यांचा व्यापक कामाचा परिचय मी करून घेतला आणि मी अतिशय भारावून गेलो. मी माझ्या शेवटच्या भाषणामध्ये कबूल केलं होतं की विशेषतः महाराजांचं जे औदार्य आहे सामाजिक अस्वास्थ्याच्या वेळी प्रकट झालं ते सर्वसामान्य माणसाने दिपून जावं असं आहे आणि भक्तांनी भारावून जावं, कृतार्थ व्हावं असं आहे. ज्यावेळी समाजावर आपत्ती आली त्यावेळी दत्त देवस्थान आपणहून 1000 रुपयाची मदत केली. आता परवा मराठवाड्यामध्ये भूकंप आला. त्या भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा अवलंबे 1,05,000 रुपये आपल्या संस्थांनी दिलेले आहेत. पूरपीडित असो, भूकंपपीडित असो, दुष्काळ असो, एखाद्या समाजोपयोगी संस्थेला आर्थिक सहाय्य असो, संस्थान आणि स्वतः महाराजांनी याबाबत कधी मागे राहिलेले नाहीत. पुणे विद्यापीठाने तत्कालीन राष्ट्रपती श्री जयसिंग यांच्या सूचनेनुसार ज्यावेळी नामदेव अध्यासन काढलं त्यावेळी महाराजांनी त्याला 50,000 रुपयाची देणगी दिली. या नामदेव अध्यासनाचं काम कसं चाललंय ते मी जवळून पाहिलेलं आहे. संतांच्या नावाने समाजामध्ये सत्प्रवृत्तीचं बीजारोपण करण्यासाठी धडपडणाऱ्या एका मराठी प्राध्यापकाच्या एकाकी कार्याला महाराजांनी सक्रिय आशीर्वाद दिला. याचं मला अतिशय समाधान झालं. हे गुरुदेवांच्या अवताराबद्दल त्यांनी उद्गार काढलेले आहेत. त्यांनी काही ठिकाणी जे सद्गुरूंनी देणगी दिली आहे त्याचाही उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी मला सांगायला आवडेल की दानशूरपणा हा कसा असतो. तर दानशूर व्यक्ती ही दानशूर केव्हा असते ही दानशूर व्यक्ती केव्हा असते तर दानशूर व्यक्तीकडे स्वतःची संपत्ती असावी लागते. स्वतःची संपत्ती असल्यानंतर त्यांनी वाटप केलं तर आपण त्याला दानच म्हणतो असतो. म्हणजे या ठिकाणी दान हे ज्याच्याकडे आहे त्यांनी दिलं पाहिजे. परंतु आमच्या सद्गुरूंची परिस्थिती तशी होती का? आमच्या सद्गुरूंचा जन्म ज्या क्षीरसागर कुटुंबात झाला ते क्षीरसागर कुटुंब हे काही आर्थिक दृष्टीने संपन्न असं कुटुंब अजिबात नव्हतं. उलट सद्गुरूंना या ईश्वरी दर्शनाचा लाभ होऊन देखील त्यांच्या आर्थिक परिस्थितीत कधीच काही सुधारणा झालेली नव्हती असं सद्गुरूंनी वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे नव्हते. व पैसे आले कुठं त्यांच्याकडे तर त्यांचे गुरु म्हणजेच आमचे परमगुरू परमपूजनीय नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या आदेशाने जेव्हा त्यांनी वेदविद्या संवर्धनाचं कार्य सुरू केलं त्यावेळेस ते करण्याकरता जागा पाहिजे होती. त्या करण्याकरता इमारत बांधणं आवश्यक होतं. त्या करण्याकरता आपल्याला अध्यापक मंडळी मिळणं आवश्यक होतं. त्याकरता ज्या बटूंना आपल्याकडे ठेवून घ्यायचं आहे त्यांच्या चरित्राची सोय करणं आवश्यक होतं. आणि याच्याकरता पैशाची गरज होती. हा पैसा कसा मिळणार आहे? मग त्याच्याकरता आपण दत्त देवस्थान ट्रस्ट ही संस्था सद्गुरूंनी स्थापन केली. आणि दत्त देवस्थान ट्रस्ट संस्था स्थापन केल्यानंतर देखील अनेक सत्संग मंडळ स्थापन झाल्यानंतर
तो जो भक्तवर्ग आहे त्या भक्तवर्गाला त्यांनी धर्माची भिक्षा मागण्याचे आदेश दिले. एखाद्या व्यक्तीने पोटाकरता भिक्षा मागणं हे लज्जास्पद आहे, पण एखाद्या व्यक्तीने धर्माकरता भिक्षा मागणं हे भूषणास्पद असतं. तर त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्या दृष्टीने हे सुरू केलं. आता हे पैसे आपण समाजातनं गोळा केलेले आहेत. कशाकरता? वेदविद्या संवर्धनाच्या कार्यकर्ता केलेले आहेत. पण त्या कार्यकर्ता पैसा गोळा केलेला आहे तो देखील जेव्हा समाजाला गरज आहे असं सद्गुरूंच्या लक्षात आलं, या ठिकाणी गरज आहे पैशाची, तेव्हा असा पैसा आपण ज्या कारणाकरता गोळा केलाय ते कारण जरी चालू असलं किंवा ते आपण कार्य करत असलो तरी त्यातनं देखील काही बचत करून आपण या कार्याला पैसे द्यावेत असा सद्गुरूंचा हेतू होता. म्हणजे या ठिकाणी आपण कर्णाला औदार्याचं प्रतीक मानतो, कर्ण. पण कर्णाकडे राजाश्रय होता, कर्णाकडे भरपूर पैसा होता. आमच्या गुरुदेवांकडे पैसा होता का? नव्हता. तर गुरुदेवांनी भक्तमंडळींनी जो पैसा वेदविद्या संवर्धनाच्या कार्यकर्ता संकलित केलेला होता त्या पैशातनं देखील समाजाला जेव्हा गरज आहे, समाजावर जेव्हा संकट आलेलं आहे, मग ते नैसर्गिक संकट असू देत, कुठलंही संकट असू देत आलंय, किंवा काही चांगलं कार्य दुसरीकडे होतंय, जसं आपल्या देवस्थानमध्ये चांगलं कार्य होतंय तसं इतर ठिकाणी होतंय, असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा सद्गुरूंनी त्या ठिकाणी दातृत्व दाखवलंय. आणि माझ्या मते आमच्या सद्गुरूंचं दातृत्व हे कर्णापेक्षा देखील मोठं आहे. कारण कर्णाकडे मगाच्या नेल्यामुळे कर्णाकडे राजाश्रय होता, पण आमच्या सद्गुरूंकडे तसं नसतानाही त्यांना त्या ठिकाणी त्यांनी जे पैसे जमा झाले त्यातनं देखील दान केलेलं आहे. सद्गुरूंनी जे दान केलंय त्यात मला वाटतं राम शेवाळकर यांच्या लेखामध्ये ते उल्लेख केलेला आहे. तर त्या काळात सद्गुरूंनी 80च्या आसपासच्या दशकात पुणे विद्यापीठाला त्यांनी 51,000 रुपये दिलेले होते. नामदेव अध्यासनाला त्यांनी 50,000 रुपये काहीतरी दिलेले होते. केलादी भूकंपाला 1,05,000 वगैरे दिलेले होते. श्रीशैलम या ठिकाणी देखील वेदविद्या अध्यापनाचं काम चालू आहे. तर त्या वेदपाठ शाळेला सद्गुरूंनी 25,000 रुपये दिले आणि प्रत्येक वैदिकास चांदीची मुद्रा आणि 1,000 रुपये आणि महावस्त्र देऊन त्या वैदिक जे तिथे शिकवणारे प्राध्यापक होते, प्राचार्य होते, त्यांनी तसा तिथे सत्कार केलेला होता. आता हे भिवंडी दंगलग्रस्त, आता मी काय म्हटलं, संकट हे नैसर्गिक आहे आणि मानवी आहे. भिवंडीचं जी दंगल झाली ती मानवी आहे, पण तिथं देखील जे दंगलग्रस्त आहेत त्यांना देखील सद्गुरूंनी 50,000 रुपये निधी मुख्यमंत्री निधीकरता दिला होता. या ठिकाणी नगरमधल्या काही शाळा असतील, मूक बधिर विद्यालय किंवा अन्य शाळा आहेत, त्या शाळांमधील देखील अध्यापनाच्या कार्याला सद्गुरूंनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे. तिथं ज्या गुणवान विद्यार्थ्यांना फी माफ आणि पुस्तकासाठी देखील निधी दिला होता. फक्त त्यांनी एक सांगितलं होतं की आम्ही जी पुस्तकं देऊ ती वर्ष संपल्यावर परत आमच्याकडे आली पाहिजे. त्याचं कारण एवढंच आहे की ज्या विद्यार्थ्याला आपण दिलं आहे त्या विद्यार्थ्यांनी ती पुस्तकं वापरलीत व्यवस्थित, हे आहे. आता आपल्याकडनं पुस्तक घ्यायची आणि नंतर त्या पुस्तकात नेवाणं करायचं, असं कोणी करू नये याच्याकरता एवढे. म्हणजे सद्गुरूंचे व्यवहारिक किती होते बघा. त्याचप्रमाणे नगरमध्ये असे काही अनेक लोक यायचे की आमच्या प्रवासात पैसे हरवले, हे मग प्रवासात पैसे चोरून जाणं वगैरे ह्या गोष्टी घडतात. तर अशा सद्गुरूंनी अशा लोकांना मदत करताना एक ठेवलं होतं की त्यांना त्याच्याकडे पैसे नाही आहेत, त्यांना अन्न मिळणं मुश्किल आहे, तर त्यांना देवस्थानमध्ये पोटभर जेवायला देतात आणि परतीचं एसटीचं तिकीट काढून त्यांच्या हातात देतात. म्हणजे त्यांच्या हातात कुठलेही रोख पैसे दिलेले नाही. नाही तर काय होईल, माझे पैसे हरवले म्हणून लोक मागायला येतील. त्यामुळे आपण एका विशिष्ट कार्यकर्ता हे पैसे गोळा केले, तर त्या कार्यातनं आपण हे देतोय, तर ते योग्य व्यक्तीचं दान देखील योग्य व्यक्तीला करावं असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे सद्गुरूंनी केलेलं आहे.
खरं म्हणजे दानाचे देखील अनेक प्रकारे दान हे आर्थिक दान असतं, तसं अन्नदान हेही दान असतं. सद्गुरूंची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असून देखील दत्त जयंती कुकडे वाड्यातल्या देखील दत्त जयंतीच्या वेळेस त्यावेळेस दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पारण्यास त्या ठिकाणी स्वतः अन्नदान सद्गुरू करत असत. मागे माझ्या एका व्हिडिओमध्ये मी आमचे गुरुदेवांचे मोठे बंधू विनायक क्षीरसागर किंवा दादा क्षीरसागर यांचा एक अनुभव सांगितलेला आहे की त्या ठिकाणी त्या राळ्यांचा भात केला होता पण तो कसा पुरवणीला आला हे सांगितलं होतं मी. तर या ठिकाणी दत्त देवस्थान निर्माण झाल्यानंतर देखील सर्व उत्सवांमध्ये मग ते गुरुपौर्णिमा असो किंवा दत्तजयंती असो येणाऱ्या भक्तांना पोटभर अन्न खाऊ घालणं हे सद्गुरूंचं इष्ट असं कार्यच होतं आणि त्यांनी त्यात कधीही अनुमान केलेला नाही. मला असं आठवत आहे की 26 जानेवारी 97 रोजी सरकारच्या काही धोरणांमुळे आपल्या देवस्थानाला त्रास होत होता आणि त्याचा निषेध करण्याकरता एक उपोषण आयोजित केलं होतं. त्याच्या आधीच्या गुरुपौर्णिमेला आपण मोर्चा काढला होता आणि त्याच्यानंतर एक उपोषण आयोजित केलं होतं. त्या उपोषणाला सगळे भक्त सकाळी येणार होते आणि त्याप्रमाणे भक्त मंडळींनी आले, पण सरकारने देखील त्याची दखल घेतली होती आणि तत्कालीन नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या 26 जानेवारीला सकाळी एक निर्णय जाहीर केला आणि त्यांनी ती मोजणी वगैरे करून जे काही त्रास देवाला आपल्या होत होता देवस्थानला होत होता तो त्रास त्यांनी ताबडतोब तिथे दूर केला. म्हणजे आता त्रास दूर केल्यामुळे आता उपोषण यांनी करत नाही. तेव्हा मला असं आठवतंय आम्ही जे उपोषणाला म्हणून लोक आलो होतो त्यांना दुपारी 1 वाजता भरपेट जेवायला घालून गुरुदेवांनी आम्हाला निरोप दिला होता. म्हणजे त्यांचं अन्नदानावर हे फार प्रेम होतं आणि पोटात अन्न जाणं आणि तो तृप्त होईपर्यंत अन्न देणं हे खरं अन्नदान आहे असं गुरुदेवांचं कायम असं म्हणणं असायचं. म्हणजे कोणतीही परिस्थिती प्रतिकूल असताना देखील त्यांनी दानामध्ये दातृत्वामध्ये कधीही कंजूसपणा केलेला नाही. हे आमच्या गुरुदेवांचं मोठेपण आहे. गुरुदेवांचं मोठेपण आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे भरपूर पैसे असताना वाटप करणं हा भाग वेगळा आहे, पण आपल्याकडे मर्यादित पैसे असताना कदाचित हे केल्यानंतर उद्याला आपल्या कार्याला कमी पैसे पडतील हे माहीत असून देखील समाजावर जी विपत्ती आली आहे त्या विपत्तीमध्ये आपण त्यांच्या पाठीवर उभं राहिलं पाहिजे ही भावना लक्षात घेऊन सद्गुरूंनी हे दान केलेलं आहे. राम शेवाळकर यांचा हा लेख तर मी आत्ता तुम्हाला त्याचं सांगितलंच, पण हा बाकीचा तपशील जो मला मिळालेला आहे तो मला सांगायला हरकत नाही की नगरमध्ये आमच्या एक गुरुदेवांच्या भक्त आहेत मंदाताई जोशी. तर त्या मंदाताई जोशींनी आपल्या त्रैमासिकामध्ये एक लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखामध्ये मला हा बराचसा त्याच्या तपशील मिळालेला आहे. आता त्यांनी किती लोकांना किती पैसे दिले या तपशिलाशी आपल्याला काही कर्तव्य नाही, पण त्यांचं अंतःकरण औदार्यपूर्ण होतं हे आपल्याला कळणं भक्तांना कळणं हे गरजेचं वाटतं मला. तर हा त्यांचा जो हा औदार्याचा लेख आहे हा दोन्ही लेखाच्या आधारे मी आपल्याला बोललेलो आहे आणि मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. गुरुपौर्णिमेला वगैरे जेव्हा त्यावेळेस कोकणेवाड्यात असेल किंवा कदाचित दत्त देवस्थानच्या माझ्या सुरुवातीच्या काळात स्वतः सद्गुरू आम्हाला लाडू वाटप करायचे, बुंदीचे लाडू करून घेतलेले असेल आणि आम्हाला तुम्हाला सांगतो ना खरं म्हणजे लाडू देखील असे लाडूच्या पुड्या बांधून भक्तांना द्यायचे. 4-4, 5-5 लाडू भक्तांना घरी घेऊन जाऊन सांगायचे. म्हणजे एक लाडू दिलाय असं काही नाही, ते मुक्त हस्ताने वाटत. अहो त्यांच्याकडे काजू देखील बऱ्याच वेळा काजू वगैरे ज्या हातात असतील तर असे मोठमोठ काजू लोकांना प्रसाद म्हणून त्यांनी दिलेला आहे. म्हणजे जे प्रसाद उपलब्ध आहे तो अत्यंत उदार अंतःकरणाने वाटायचे. म्हणजे औदार्य हे त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं होतं हे मला आपल्याला सांगायचं. माझे सद्गुरू हे अत्यंत उदारच होते. काय उदार म्हणजे
दानाच्या बाबतीत, दातृत्वाच्या बाबतीत उदार होते, हा भाग आहे. हा जो व्हिडिओ मी प्राध्यापक राम शेवाळकर यांच्याबद्दल एक 4-5 व्हिडिओ आपल्याला सांगितले. राम शेवाळकर यांच्यासारख्या त्रयस्थ विद्वान माणसाने आपल्या संस्कृतीबद्दल गौरवोद्गार काढावे हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पदच आहे, म्हणून मी आपल्याला सांगितलं. तर आपण आता इथे थांबूया. श्री गुरुदेव दत्त.